नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला लेक्चरचा टॉपिक आहे तो म्हणजे डायलेक्ट्रिक हीटिंग. डायलेक्ट्रिक हीटिंग म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि दुसरा जो टॉपिक त्याच्यातला सोबत आहे तो म्हणजे ईडी करंट हीटिंग. फर्स्ट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता डायलेक्ट्रिक हीटिंगची डायग्रॅम तुम्हाला पाहायला भेटेल. डायलेक्ट्रिक म्हणजे काय की एखादं मटेरियल जर आपण दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये प्लेस करून ठेवलं तर ते ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून ॲक्ट, जसं कॅपॅसिटर असेल किंवा काय असेल. इथं बघू शकता सिंगल फेज सप्लाय आहे, फेज न्यूट्रल आहे. तो किती आहे 20 kV टू 25 kV एवढा सप्लाय इथं दिला जातो. 25 kV हाय व्होल्टेज. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी बघू शकता 10 to 30 MHz एवढी फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी चेंज केलेली असते. त्याच्यानंतर हा दिस इज मेटल प्लेट, दॅट इज पॉझिटिव्ह साईड अँड दिस इज निगेटिव्ह साईड. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार्ज जे मटेरियल आपल्याला हीट करायचे ते मटेरियल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे सॉलिड फॉर्ममध्ये, ॲक्ट ॲज अ डायलेक्ट्रिक हीटिंग मटेरियल. किंवा एखादं तुम्ही बघू शकता की नॉन कंडक्टिंग मेटल त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. त्याच्यानंतर पुढं द मटेरियल टू बी हीटेड इज प्लेस बिटवीन द मेटॅलिक प्लेट्स अक्रॉस विच हाय व्होल्टेज सप्लाय 20 to 25 kV अँड हाय फ्रिक्वेन्सी 10 to 30 MHz सप्लाय इज गिवन. म्हणजे जे मटेरियल आपल्याला हीट करायचं ते दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये आपण प्लेस केलेले आणि त्याच्या अक्रॉस आपण 20 to 25 kV एवढा सप्लाय अप्लाय केलेला आहे. व्होल्टेज पण जास्त आहे आणि फ्रिक्वेन्सी पण त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहे. अ मटेरियल इज टू बी हीटेड ड्यू टू डायलेक्ट्रिक लॉस टेकिंग प्लेस इनसाइड दी चार्ज. मग त्या ठिकाणी मटेरियल कशा पद्धतीने हीट होतं, तर जो डायलेक्ट्रिक लॉस आहे तो डायलेक्ट्रिक लॉस हा त्या मटेरियलमध्ये होतो. कशामुळे होतो, तो हाय व्होल्टेज हाय फ्रिक्वेन्सीमुळं त्या ठिकाणी त्या मटेरियलचा डायलेक्ट्रिक लॉस झालेला आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यानंतर आता हा जो डायलेक्ट्रिक लॉस आहे हा डायलेक्ट्रिक लॉस कशामुळे होतो, तर त्या मटेरियल ज्यावेळेस आपण व्होल्टेज अप्लाय करत असतो त्या मटेरियलला, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं खूप जास्त प्रमाणात व्होल्टेज स्ट्रेस त्या ठिकाणी त्या मटेरियलवरती येतो आणि व्होल्टेज स्ट्रेस त्या मटेरियल वरती आल्यामुळं त्या ठिकाणी खूप प्रमाणात हीट तयार होते. त्या मटेरियलवरती टेम्परेचर, त्या मटेरियलचं टेम्परेचर वाढतं आणि मग तशा पद्धतीने आपल्याला हीट झालेली पाहायला भेटते. तर हे डायलेक्ट्रिक लॉस त्याचं ऑपरेशन बघूया. काय होतं ड्युरिंग एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. आता ही साईन वेव्ह आपण बघू शकतो. दिस इज हा पहिला हाफ आहे, हा पॉझिटिव्ह हाफ आहे. तर ह्या हाफमध्ये काय होतं की मेटल प्लेट्स आणि हा चार्ज आहे की हा जो इथं जे आहे ते, तर ह्या मेटल प्लेट्सवरती आपण बघू शकतो पॉझिटिव्ह चार्ज इथं आलेला दिसतो, कारण पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये ते मटेरियल आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. तर ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ सप्लाय मेटल प्लेट्स पॉलॅरिटी शोज ॲज फिगर. म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये मेटलची पॉलॅरिटी कशा पद्धतीने असते, तर बघू शकतो आपण इथं प्लस आहे, इथं मायनस आहे आणि इथं प्लस चार्ज किंवा पॉझिटिव्ह पॉलॅरिटी त्या प्लेटची आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर ड्यू टू हेवी करंट रेजिस्टन्स ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल डिक्रीजेस. त्या ठिकाणी काय होतं, खूप जास्त हेवी करंट आल्यामुळं त्या मटेरियलचा रेजिस्टन्स काय होतो, डिक्रीज होतो. हेन्स इलेक्ट्रॉन्स गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड दी पॉझिटिव्ह प्लेट, इट इज अप्पर साईड. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपले अप्पर साईडला पॉझिटिव्ह प्लेट्स का अट्रॅक्ट झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि ड्यू टू हेवी करंट डायलेक्ट्रिक इज हीटेड. त्या ठिकाणी मग डायलेक्ट्रिक हीट होतं. त्याच्यानंतर निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, तर इथली पॉलॅरिटी आपण बघू शकतो रिव्हर्स झालेली. इथं निगेटिव्ह होते, पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आलेला आणि ही आपली सायकल निगेटिव्ह हाफ सायकल, इथून निगेटिव्ह. त्याच्यानंतर ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल सप्लाय मेटल प्लेट्स पॉलॅरिटी ॲज शोन इन अबव फिगर. हेन्स इलेक्ट्रॉन्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह प्लेट दॅट इज लोअर प्लेट. मग असे आपले इलेक्ट्रॉन्स कुठे अट्रॅक्ट झाले होते, तर अप्पर प्लेट का. आता इथं इलेक्ट्रॉन्स आपले लोअर प्लेट का, कारण हा पॉझिटिव्ह हा चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज. मग हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय अट्रॅक्ट होणार, म्हणजे तो डाऊनवर्ड साईडला. आणि इथं बघू शकता की पहिल्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो की इथं हा निगेटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपले पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट झालेले आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामुळं असा डायरेक्शन ऑफ करंट असणार आहे. त्याच्यानंतर ड्यू टू हेवी करंट रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिक्रीजेस. सेम सेंटेन्स आहेत इन बोथ द केसेस. ड्यू टू फोर्सली मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द चार्ज. दोन्ही केसमध्ये काय होते,
इलेक्ट्रॉनची फोर्सफुली मुवमेंट होते हाय व्होल्टेज सप्लाय आणि हाय फ्रिक्वेन्सी सप्लायमुळं. डायलेक्ट्रिक लॉस टेक्स प्लेस इनसाइड द चार्ज विच कॉजेस हिटिंग. आणि त्याच्यामुळं फोर्सफुली इलेक्ट्रॉनची मुवमेंट झाल्यामुळं, आणि इलेक्ट्रॉनची मुवमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे करंट असतो, आणि त्याच्यामुळं खूप जास्त डायलेक्ट्रिक लॉस त्या मटेरियलचा किंवा त्या चार्जच्या इनसाईड आपल्याला पाहायला भेटतो, आणि त्याच्यामुळं हिटिंग झालेली किंवा त्या मटेरियलची हिटिंग होते. हिटिंग इफेक्ट कॉजेस हिटिंग इफेक्ट. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ डायलेक्ट्रिक हिटिंग. काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत? दिस इज ओनली मेथड फॉर हिटिंग नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट इज डायलेक्ट्रिक. ही एकमेव मेथड आहे की त्याच्यामध्ये आपण नॉन मेटॅलिक म्हणजे जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे ते आपण हीट करू शकतो. त्याच्यानंतर बॅड कंडक्टर ऑफ हीट मटेरियल कॅन बी हिटेड. त्याच पोर्सलिन जे कंडक्टर हीटचं, पण इलेक्ट्रिसिटीचं बॅड कंडक्टर तर आहेच, पण जे मटेरियल हीटचं बॅड कंडक्टर आहे ते मटेरियल पण आपण काय करू शकतो? हीट करू शकतो. म्हणजे ॲज अ एक्झाम्पल त्यांनी पोर्सलिन दिलेलं आहे. पोर्सलिन किंवा सिरेमिक टाईप आपण मटेरियल आपण ह्याच्यामध्ये हीट करू शकतो. त्याच्यानंतर ॲज नॉन फ्लेम और आर्क ॲज नो फ्लेम और आर्क एक्झिस्ट इन द प्रोसेस, सो मटेरियल लाईक प्लास्टिक, वूड, कॉटन कॅन बी हिटेड. ह्याच्यामध्ये कुठली फ्लेम किंवा आर्क तयार होत नाही, त्याच्यामुळे फायर लागण्याचे चान्सेस नाही. त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये वूड असेल की जी लवकर पेट घेतं, प्लास्टिक असेल, कॉटन असेल, हे मटेरियलसुद्धा आपण सेफली हीट करू शकतो. त्याच्यानंतर युनिफॉर्म हिटिंग इज पॉसिबल. ह्याच्यामध्ये युनिफॉर्म हिटिंग पॉसिबल आहे. मटेरियल कोणतंही त्याच्यामध्ये आपण ठेवलं तर युनिफॉर्मली हीट होतं. त्याच्यानंतर टेम्परेचर कंट्रोल इज इझी बाय कंट्रोलिंग द व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी. आपण फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज जर कंट्रोल केलं तर टेम्परेचर इझिली त्या ठिकाणी कंट्रोल होतं. 6 नंबर, देर इज नो हीट ट्रान्सफर लॉस सो इफिशियन्सी इज हाय. याच्यामध्ये कुठलाही हीट ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हीट लॉस होण्याचा प्रश्नच येत नाही, हीट लॉस होत नाही. आणि ही मेथड एकदम क्लीन मेथड ऑफ हिटिंगमध्ये आपण म्हणू शकतो, क्लीन मेथड आहे. ॲप्लिकेशन नॉन कंडक्टिंग मेटल हीट करण्यासाठी आहेत, म्हणजे वूड इंडस्ट्री फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी वूड इंडस्ट्रीमध्ये आपण याचा वापर करू शकतो. इन प्लास्टिक इंडस्ट्री फॉर मेकिंग डिफरंट कंटेनर्स, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये कंटेनर्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ रेनकोट्स अँड अम्ब्रेलाज, रेनकोट्स किंवा अम्ब्रेलाज मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज करू शकतो. फॉर क्विक ड्राईंग गम फॉर बुक बाइंडिंग पर्पज, जे बुक बाइंडिंग पर्पज आहे त्या ठिकाणी जो गम लावला जातो बुकसाठी, तर तो क्विकली ड्राय झाला पाहिजे, तर तो क्विकली ड्राय होण्यासाठी ही हीटिंग आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर इन कॉटन इंडस्ट्री फॉर ड्राईंग अँड हीटिंग ऑफ कॉटन क्लोथ्स. कॉटन इंडस्ट्रीमध्ये कॉटन जे आहे त्याच्यावरती जो काय कलर दिला जातो किंवा त्याच्यावरती काय जे मटेरियल मिक्स करून त्याचे वेगवेगळे कपडे तयार केले जातात, तर त्या ज्यावेळेस हे मिक्सिंग केलं जातं कॉटनसोबत, तर ते ड्राय करण्यासाठी त्या ठिकाणी आपण ही हीटिंग वापरू शकतो. त्याच्यानंतर फॉर रबर व्हल्कनायझेशन टायर अँड ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये, म्हणजे रबर व्हल्कनायझेशनसाठी आपण ह्याचा यूज करू शकतो. ज्या रबरपासून टायर किंवा ट्यूब बनवतात अशामध्ये आपण ह्या हीटिंगचा वापर करू शकतो. भरपूर सारे ॲप्लिकेशन्स आहेत. कुकिंग ऑफ फूड विदाउट रिमूव्हिंग आउटर सेल्स, दॅट इज बॉइल्ड एग्स. म्हणजे एक जे आपलं अन्न आहे ते शिजवण्यासाठी वरचा कवर रिमूव्ह न करता आपण त्याला हीट करू शकतो. फॉर एक्झाम्पल दिलं आहे की एग्स जे अंडे आहे त्याच्यावरती जे कवर असतं त्याला आपण टर्फल म्हणतो, ते न काढता आपण त्या ह्याला बॉईल करू शकतो अंड्याला. त्याच्यानंतर इन मिल्क इंडस्ट्री, इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फॉर बेकिंग ऑफ केक्स, बिस्किट्स, बेकरीमध्ये याचा यूज करू शकतो, किंवा कुठल्याही मिल्क इंडस्ट्रीमध्ये फूड प्रोसेसिंगमध्ये याचा वापर करू शकतो. तर हे जे आहे ते दीज आर ऑल अबाउट दी डायलेक्ट्रिक हिटिंग. त्याच्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे ईडी करंट हिटिंग. आता ईडी करंट हिटिंगमध्ये म्हणजेच ईडी करंट जो आहे त्याचा यूज करून आपण हीट करू शकतो. इथं बघू शकतो आपण की 10 kV 10 to 40 kW, म्हणजे सप्लाय पण जास्त आहे, फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे. आणि जो काय ईडी करंट आहे तो ईडी करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द फ्रिक्वेन्सीशी. त्याच्यामुळं त्याच्या प्रोपोर्शनलमध्ये त्या ठिकाणी हीट तयार होते. त्याच्यानंतर हाय व्होल्टेज हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. इथं एक जॉब आहे दॅट इज आयर्न पीस म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्याभोवती वाइंडिंग वाऊंड केलेली आहे, दिस इज वाइंडिंग. तर ह्याच्यामध्ये काय प्रोसेस होती ती खाली आपण बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हीट केली जाणार आहे
ज्यावेळेस वाइंडिंग आपली हीट होणार आहे, वाइंडिंग हीट झाल्यानंतर ती कशामुळे होते, तर ईडी करंटमुळे त्या ठिकाणी आपल्याला हीट झालेली पाहायला भेटते. ईडी करंटमुळे हीट झाली वाइंडिंग, तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा खूप मोठा रोल येतो. आता इथं बघू शकतो की आपण हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय व्होल्टेज आणि हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय आपण त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. इथं करंटची डायरेक्शन बघू शकता, इंड्यूस करंट इन द पार्ट ऑफ जॉब. आणि मग हा जो करंट आहे तो इंड्यूस होतो. थोडक्यात काय की ज्यावेळेस ह्या वाइंडिंगमधून करंट फ्लो होतो त्यावेळेस जे फ्लक्स आहेत ते तयार होतात, आणि ती फ्लक्स आपण बघू शकतो की ही जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या करंटमुळं ती मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ती जी कोर आहे ती एक मॅग्नेट म्हणून ॲक्ट होते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून. त्याच्यानंतर इथं बघू शकतो हा जो आहे म्हणजे हा जो आहे तो करंट इन कॉईल, आणि हे जे ॲरो दाखवलेले दॅट इज इंड्यूस करंट इन जॉब ऑर पार्ट. तर त्याच्या भोवती हा एक इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ॲक्ट होतो, आणि त्याच्या भोवती तुम्ही बघू शकता मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, आणि ती मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी तयार होते. आता हीट प्रोड्यूस, इथं बघू शकता की हीट प्रोड्यूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ईडी करंट लॉस दॅट इज B² F² आपण म्हणू शकतो. डेप्थ ऑफ पेनिट्रेशन ऑफ हीट इज 1/√P. पण इथं बघू शकतो की जी काय हीट प्रोड्यूस होणार आहे ती फ्रिक्वेन्सीची काय आहे रे, स्क्वेअर ऑफ द प्रोपोर्शनल आहे. वर्किंग प्रिन्सिपल याचं बघू शकतो, इन जॉब विच इज टू बी हीटेड, द जॉब विच इज टू बी हीटेड वुड बी वाउंड बाय कॉईल ॲज शोन इन अबो फिगर. जो जॉब आपल्याला हीट करायचा त्याला कॉईलनी वाउंड करायचे. त्याच्यानंतर सप्लाय ऑफ हाय फ्रिक्वेन्सी हाय व्होल्टेज 10 kV अँड हाय फ्रिक्वेन्सी 10 to 40 kHz is given to the coil which induce ED current in job according to Faraday's law of electromagnetic induction, and this ED current are responsible to produce the heat in job itself and due to ED current loss. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ED current आपल्याला पाहायला भेटतो. आणि ED current झाल्यानंतर in high frequency ED current heating the phenomena of skin effect plays an important role. Skin effect at high frequency is more effective. Due to this, surface of job is more heated as compared to the depth of the job. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस इथं सप्लाय दिला जातो त्यावेळेस ह्या कॉईलमधून करंट फ्लो आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस होतो, ह्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. हा जो करंट आहे तो असतो आपला ईडी करंट. त्या ईडी करंटमुळं त्या ठिकाणी काय होतं की ईडी करंटमुळं त्या ठिकाणी हीट तयार होते खूप जास्त प्रमाणात, जी फ्रिक्वेन्सीशी प्रोपोर्शनल आहे. आणि त्याच्यामध्ये हीट तयार झाल्यानंतर मग आपण म्हणू शकतो की तो जॉब जो आहे तो चार्ज म्हणून ज्याला आपल्याला हीट करायचं आहे तोच जॉब असतो किंवा तोच चार्ज असतो, त्याला आपण वाउंड करतो, आणि मग त्याच्यामध्येच हीट तयार होते, तोच स्वतः हीट होतो. फक्त याच्यामध्ये एक प्रश्न येतो की स्किन इफेक्ट. इथं आपल्याला स्किन इफेक्ट पाहायला भेटतो. आता स्किन इफेक्ट म्हणजे काय की ह्याच्यामध्ये हीट ही युनिफॉर्म आपल्याला पाहायला भेटत नाही. जास्त हीट ही वरती सरफेसला असते, नियर द सरफेस ऑफ द मटेरियल ऑर चार्ज. तर इथं जास्त हीट आपल्याला पाहायला भेटते सरफेसला किंवा स्किन आपण म्हणू शकतो त्याला. आणि सेंट्रल, जसं तुम्ही सेंट्रल का झाली या प्लेसमध्ये तुम्हाला इथं कमी हीट त्या ठिकाणी पाहायला भेटते. तर हा स्किन इफेक्ट ह्याच्यामध्ये जाणवतो. तो का जाणवतो तर त्या फ्रिक्वेन्सी इफेक्टमुळं आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी यूज केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला तो स्किन इफेक्ट पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नेचर ऑफ सप्लाय यूज फॉर ईडी करंट, ह्याच्यावर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो. तर हाय व्होल्टेज जे म्हणू शकतो आपण 10 kV व्होल्टेज यूज केलं जातं. हाय फ्रिक्वेन्सी 10 to 40 kHz एवढी फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वापरली जाते. याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर नो हीट ट्रान्सफर लॉस ॲज हीट इज प्रोड्युस्ड इन जॉब इट सेल्फ. याच्यामध्ये कुठलाही हीट ट्रान्सफर लॉस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण जो मटेरियल किंवा जे मटेरियल आपल्याला हीट करायचं त्याच्याभोवतीच आपण वाइंडिंग वाउंड केलेली असते. हाय एफिशियन्सी हीटिंग टाइम इज लेस ओनली 1 second. बाय सिम्पली कंट्रोलिंग फ्रिक्वेन्सी वी कॅन कंट्रोल टेम्परेचर अकॉर्डिंगली. आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून टेम्परेचर इझिली कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर बाय सिम्पली कंट्रोलिंग फ्रिक्वेन्सी डेप्थ ऑफ हीटिंग कॅन बी कंट्रोल. फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून आपण त्याची जी डेप्थ आहे फ्रिक्वेन्सीची हीटिंगची किती डेप्थपर्यंत ती हीटिंग करायची ती कंट्रोल करू शकतो. त्याच्यानंतर व्हेरी थिन मटेरियल सरफेस कॅन बी हीटेड इझिली. खूप छोटा सरफेस, थिन सरफेससुद्धा आपण त्याने हीट करू शकतो. ऑपरेशन इज सिम्पल अँड ॲटोमॅटिक. त्याच्यानंतर इट इज क्लीन अँड कन्व्हिनियंट मेथड ऑफ हीटिंग. एकदम क्लीन आणि कन्व्हिनियंट मेथड आहे. याचे काय डिसॲडव्हान्टेजेस आपण बघू शकतो. तर डिसॲडव्हान्टेजेस
काय आहेत की हाय इनिशियल कॉस्ट बिकॉज हाय व्होल्टेज हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय सोर्स इज रिक्वायर्ड. इनिशियल कॉस्ट याची जास्त आहे कारण ह्याला आपल्याला हाय फ्रिक्वेन्सी आणि हाय व्होल्टेज सोर्स लागणारे हिटिंगसाठी. त्याच्यानंतर ड्युरिंग हिटिंग प्रोसेस मोर केअर इज रिक्वायर्ड. हिटिंग प्रोसेस चालू असताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे 2 मेन डिसॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला भेटतात. तर हे जे होतं सगळं ते ईडी करंट हिटिंग आणि इंडक्शन हिटिंग आपण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं. नक्कीच लेक्चर तुम्हाला समजलं असेल. दोन्ही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, बऱ्याच वेळा ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळं नक्कीच हे करा. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. धन्यवाद.